चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो टॉपिक आहे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024. आणि या पूर्व परीक्षेसाठी कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर प्रिलिम्स. खूप सारे आहेत, म्हणजे असे आपण एक म्हणजे प्रॉपर प्लॅन पाहूया किंवा स्ट्रॅटेजी पाहूया की कशा अँगलने आपण ते टॉपिक कव्हर करायचे किंवा फक्त एवढेच करायचे का पूर्ण अभ्यास केल्यानंतर या टॉपिकला पाहायचे, हे सगळं डिस्कशन करणार आहोत. टॉपिकला सुरुवात करूया. या प्रकारचे अनेक लेक्चर आपण या प्लॅटफॉर्मवरती घेतलेले आहेत, म्हणजे जे काही कॉमन डाऊट राहतात विद्यार्थ्यांचे, स्ट्रॅटेजी असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, सिलेबस असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, कसे सोडवावे, बरोबर. तर हे सगळे लेक्चर जे आहेत अनालिसिसचे म्हणा, हे सगळे स्ट्रॅटेजी लेक्चर्स ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला ते सगळे व्हिडिओ मिळून जातील. जर तुमचा कोणताही अजून कॉमन डाऊट असेल, जसा इतर विद्यार्थ्यांचा आहे, तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता. जसं की हा एक कॉमन डाऊट आहे की सर, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स 2024च्या पूर्व परीक्षेला कोणते ठरू शकतात आणि हे कशावरनं ठरू शकतात हे मी तुम्हाला सांगेल. टॉपिकला सुरुवात करूया आपण. बाकी बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला घेऊयात. जर तुम्ही राज्यसेवा 2024 म्हणजे यासाठी प्रिपेअर करत असाल तर विजयपथ नावाची एक बॅच आपली सुरू आहे. जर तुम्ही 2024 मध्ये कंबाईन करत असाल तर संकल्प नावाची बॅच सुरू आहे. यासोबत एक लेटेस्ट बॅच तुम्हाला पाहायला मिळते, एमपीएससी फाउंडेशन कोर्स. कोणत्याही बॅच मध्ये एनरोलमेंट करताना कोड यूज कराल कॅपिटल मध्ये अनिकेत. हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट बॅचेस वरती मिळून जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्ही टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला सर्वांनी जॉईन करा. जॉग्राफी बाय अनिकेत सर असं सर्च करा, डायरेक्टली तुम्हाला मिळून जाईल. जॉग्राफी बाय अनिकेत सर टेलिग्रामला आपला चॅनल आहे. भरपूर विद्यार्थी जॉईन आहेत, तुम्ही जॉईन करून घ्याल, चालेल. आणि जो ऑफिशियल चॅनल आहे अनिकेत सर टेक्स्टबुक, हा देखील म्हणजे तुम्ही जॉईन करून घ्या. बाकी जास्त वेळ न लावता टॉपिकला सुरुवात करूया आपण. प्रत्येक विषयानुसार फक्त पूर्व परीक्षेसाठी कोणते टॉपिक रिपीटेडली येत आहेत किंवा जे महत्वाचे टॉपिक आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगेल. पण त्या अगोदर, हे सांगण्याच्या अगोदर एक बेसिक मुद्दा आहे जो सांगणं गरजेचं आहे की जे काही पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, प्रत्येक विषयाचे 5-6 पॉईंट जे आहे ते सांगून देईल. पण हे जे टॉपिक आहेत लक्षात ठेवा, फक्त एवढेच करायचे नाहीयेत. तर पूर्ण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, पूर्ण सिलेबस कंप्लीट कराल, यानंतर रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही या टॉपिकला महत्व जास्त द्यायचं आहे. तो इम्पॉर्टंट टॉपिकचा अभ्यास करणं किंवा त्याच्यावरती फोकस करण्याचा अर्थ काय, की फक्त याचा अभ्यास करणं असं नाही, सगळा अभ्यास करा. आणि ज्या ज्या वेळेस रिव्हिजन मध्ये हे तुमचे टॉपिक येतील त्याच्यावरती जास्त फोकस करा, जास्त रिवाइज करा किंवा जास्त प्रश्न सोडवा, याचा अर्थ हा आहे, बरोबर. सो यामध्ये कोणी कन्फ्युजन म्हणजे कन्फ्युज राहायला नको की फक्त एवढेच टॉपिक करायचे आहेत का, तर नाही, सगळा अभ्यास करा आणि त्यानंतर रिव्हिजन मध्ये या टॉपिकला फोकस करा. सुरुवात करूया आपल्या विषयापासून, म्हणजे भूगोल विषयापासून. राज्यसेवा पूर्व आणि भूगोल विषय, इतर जे काही परीक्षा असतील किंवा मुख्य परीक्षा असतील, तर या परीक्षांपेक्षा थोडा वेगळा भूगोल जो आहे तो तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्सला पाहायला मिळतो. आणि या भूगोलामध्ये मेजर क्वेश्चन्स कुठे राहतात, कोणत्या टॉपिक वरती राहतात, तर तो टॉपिक आहे फिजिकल जॉग्राफीच्या कन्सेप्ट. ओके, म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना. या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला भरपूर प्रश्न काय होतील, सॉल्व्ह होतील. या कन्सेप्ट तुम्ही कुठून क्लिअर करू शकता, आपले वेगवेगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत तिथून करू शकता, किंवा 11वी एनसीईआरटीचं पुस्तक, यामध्ये भरपूर संकल्पना दिलेल्या आहेत, तुम्ही इथून त्या संकल्पना क्लिअर करू शकता. व्यवस्थित संकल्पना करा. एक उदाहरण द्यायचं झालं तर काही उदाहरणं देतो बघा. जसं की यावर्षी 23 ला एक प्रिलिम्सला प्रश्न आला होता की पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये खूप साऱ्या समुद्र गर्ता म्हणजे ट्रेंचेस तुम्हाला आढळतात, त्याचं कारण काय. असं स्टेटमेंट कुठेही तुम्हाला दिलेलं नाहीये की पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये गर्ता जास्त आढळतात, त्याचं रिझन हे आहे, असं नाही दिलं. हे दिलेलं आहे की पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये खूप साऱ्या गर्ता आहेत, त्याची नावं दिलेली आहेत, सगळी लिस्ट दिलेली आहे, पण त्याचं कारण काय हे विचारलंय. मग ते कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मग ट्रेंचेस काय असतात, सागरी गर्ता काय असतात, त्या का निर्माण होतात, मग सबडक्शन झोन काय असते, बरोबर, म्हणजे अधोगमन क्षेत्र काय असतं. हे जेव्हा तुमचं क्लिअर असेल, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असतील, तर यातले तुम्हाला 15 पैकी 5-6 प्रश्न तर आरामात सुटून जातील, जे कन्सेप्ट बेस असतात. अजून एक प्रश्न सांगतो बघा, भारताच्या भूगोलावरती आला होता पण कन्सेप्च्युअल होता, कन्सेप्ट फिजिकल मधली होती. तो होता आपल्या पश्चिम राजस्थानमध्ये तुम्हाला जे क्षार आणि मला वाटतं खनिज मिठाचे साठे आढळतात, त्याचं रिझन काय आहे, बरोबर. तर ते पण त्यांनी सांगितलं की पर्मोकार्बनिक फेरस काळामध्ये तो भाग जो आहे तो समुद्राखाली होता. हे सगळं कन्सेप्च्युअल पार्ट मध्ये येऊन जाईल तुमचं, बरोबर. असे अनेक प्रश्न आहेत, 15 पैकी 5-6 प्रश्न तरी मिनिमम पकडू शकता तुम्ही की कन्सेप्ट बेस असतात. कन्सेप्ट क्लिअर असतील
संकल्पना क्लिअर असतील तर तुमचे ते प्रश्न सहज सुटतात. यानंतर आहे दुसरा पॉइंट, जगातील आणि भारतातील महत्वाची भूरूपे. याचा अर्थ असा आहे बघा, की जगातील वेगवेगळे पर्वत जोड्या लावायला येतात, प्रकार आणि लोकेशन यानुसार. जगातील वेगवेगळी पठारे ही तुम्हाला लोकेशन नुसार आणि प्रकारानुसार. ज्यावेळेस मी हे सांगतोय लक्षात ठेवा, पर्वत, पठार, मैदाने हे जे फीचर्स आहेत ना लक्षात ठेवा, हे दोन अँगलने कव्हर करायचे. ते एकतर आहेत कुठं म्हणजे लोकेशन आणि त्याचं नाव, आणि दुसरं त्याचा प्रकार. म्हणजे फॉर एक्झाम्पल पठारांवरती प्रश्न येतो, म्हणजे आपण म्हणतो इंटर माउंटेन प्लॅटू, म्हणजे आंतरपर्वतीय पठार आपण त्याला म्हणतो, बरोबर, दोन पर्वतांच्या मध्ये आहे. असे कोणकोणते आहेत, तिबेटचं पठार आहे, अशा अनेक आहेत लक्षात ठेवा, बरोबर. यानंतर आपण म्हणतो की पीडमंट प्लॅटू आहे किंवा पर्वताच्या पायथ्याला आहे, बरोबर, असा जो पठार आहे. तर त्याची उदाहरणं कोणती आहेत, अशी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं लक्षात ठेवायची आपल्याला. मैदानी असतील, पठारे असतील, पर्वत असतील, लोकेशन आणि ही ज्या तीन सांगितले असे अनेक पॉईंट तुम्ही ऍड करू शकता. जेवढी काही भूरूप तुम्हाला पाहायला मिळतील महत्वाची, त्याला तुम्ही प्रकारानुसार आणि लोकेशननुसार कव्हर करा. हवामानशास्त्र हा टॉपिक परीक्षेमध्ये भरपूर येतोय. यावर्षी 2 प्रश्न आले होते, 3 आले होते ऍक्च्युली. एक तर विचारला होता त्यांनी, मान्सूनची माघार म्हणजे काय, रिट्रीटिंग मान्सूनचा अर्थ विचारला होता किंवा ते का घडतं, हाय प्रेशर बेल्ट असतो, हे एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर एक प्रश्न त्यांनी विचारला होता की आपल्या गोदावरी आणि कृष्णापेक्षा कावेरी नदीमध्ये हिवाळ्यामध्ये जास्त पाणी का असतं. अगेन रिट्रीटिंग मान्सून म्हणजेच हिवाळी पर्जन्य. सांगण्याचा उद्देश काय आहे की हवामानशास्त्रावरती प्रश्न येतोय, बरोबर. 2 येत आहेत, 3 येत आहेत आणि रिपीटेडली येत आहे, असं नाही की आत्ताच येतोय. मान्सून हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. बघा तुम्ही मान्सूनवरती यावर्षी 2 प्रश्न आले, त्याच्या अगोदर मान्सूनच्या आगमनावरती प्रश्न आले होते. म्हणजे थोडक्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांवरती प्रश्न आलेले आहेत, आणि यावर्षी दोन्ही प्रश्न तुम्हाला ईशान्य मोसमी वाऱ्यांवरती विचारले होते. मान्सून करून ठेवा, हे सगळं क्लिअर होऊन जाईल. बरं, म्हणजे परत भविष्यामध्ये जर कधी प्रश्न आला तर मान्सूनवरती तुमचा कोणताच प्रश्न चुकणार नाहीये, बरोबर. आता तुम्ही म्हणा सर मग महाराष्ट्राचा भूगोल आहे, लोकसंख्या टॉपिक आहे, असे फॅक्च्युअल डेटा करायचे की नाही करायचं, बरोबर. करायचा तर आहेच, बरोबर, तुम्हाला फायदा तर होईलच मेन्सला. पण बघा महाराष्ट्र भूगोलावरती एकच प्रश्न आला होता, म्हणजे डायरेक्ट प्रश्न एकच होता. तो पण इतका सोपा होता की पर्वत विचारले होते, नद्या विचारले होते, नाही का, क्रम आहे आपला उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्याचा विचारला होता प्रश्न, एक प्रश्न आला होता. तर थोडं म्हणजे प्रिलिम्सचा अभ्यास करताना आता तुम्ही सगळा करू शकता, पण ज्या दिवशी प्रिलिमची रिव्हिजन कराल, टॉपिक सिलेक्शन महत्वाचं आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या 2 आठवड्यामध्ये तुम्ही कोणती रिव्हिजन करता, आणि त्याच्यावरती खूप साऱ्या पॉइंट्स किंवा जे काही परीक्षेमध्ये आठवतं ते डिपेंड राहतं. मग तुम्ही काय करा, या पॉइंट्सला तुम्ही पेपरच्या अगोदर रिवाइज करण्यासाठी ठेवू शकता. चला पुढचा विषय आहे अर्थव्यवस्था. खूप मोठा विषय आहे, काही विद्यार्थ्यांसाठी हा विषय खूप म्हणजे अवघड देखील वाटत असेल. पण मी त्यातले काही पॉइंट सांगतो जे परीक्षेला राज्यसेवा प्रिलिम्सला रिपीटेडली आतापर्यंत आले. त्यातला पहिला पॉइंट तुम्हाला पाहायला मिळतो संकल्पनात्मक भाग, जो इतर परीक्षांमध्ये खूप कमी येतो, पण राज्यसेवा प्रिलिम्सला मात्र भरपूर प्रश्न येतात. कशावरती सर, मग काय नक्की संकल्पनात्मक भाग म्हणजे काय. बघा अर्थतज्ञांची नावं खूप सारी पुस्तकांमध्ये आहेत, त्यांनी मांडलेले वेगवेगळे सिद्धांत आहेत. तो जो टॉपिक आहे तो टॉपिक तुमच्या प्रिलिम ओरिएंटेड आहे खूप जास्त. मेन्सला येऊ शकतो ऑफकोर्स, पण प्रिलिम्सला प्रश्न येतोय. एक उदाहरण म्हणून देतो बघा, फक्त एका वर्षाचा आता सांगतो, पण तुम्ही जर अनालिसिस केलं तर प्रत्येक वर्षी तुम्हाला हा पॅटर्न पाहायला मिळेल, बरोबर. तर या वर्षी 3 प्रश्न आले होते ऑलमोस्ट. ते आले होते आपल्या रॅग्नर नर्क्स यांच्यावरती, बॅलन्स ग्रोथ थेअरीवरती. मग तुम्ही जर रॅग्नर नर्क्स वाचली असतील, बॅलन्स ग्रोथ थेअरी वाचली असेल, तिन्ही प्रश्न सुटतील. नसतील वाचलं किंवा तो पार्ट नसेल केला तर तिन्ही बद्दल काही आयडिया नसणार आहे, बरोबर. सांगण्याचा उद्देश काय बघा, ज्या दिवशी तुम्ही प्रिलिमची रिव्हिजन कराल ना, तुमचा फोकस या टॉपिक वरती राहिला पाहिजे की हे आपलं प्रायमरी उद्दिष्ट आहे रिव्हिजन मध्ये, याला पहिलं करून टाकायचं आपल्याला, बरोबर. यानंतर पॉवर्टी टॉपिक जो आहे, दारिद्र्य, हा तर खूप महत्वाचा आहे प्रिलिमसाठी. 2 प्रश्न यावरती म्हणजे यावर्षी आले होते, मागे आले होते प्रश्न, येतात, बरोबर. यावर्षी कोणते आले होते ते फक्त एकदा हायलाइट करून देतो. एक म्हणजे त्यांनी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीसाठी किती पर्सेंटेज पेक्षा तो स्कोर विचारला होता, 33.33%. आणि एक प्रश्न त्यांनी विचारला होता रंगराजन समितीवरती, शहरी भागामध्ये किती आणि ग्रामीण भागामध्ये किती ती दारिद्र्य रेषा आहे, त्यावरती 2 प्रश्न आले होते. यानंतर महत्वाच्या योजना, यावर्षी बघा 2 महत्वाच्या योजना, 3 योजना आल्या होत्या. एक आली होती प्रधानमंत्री जनधन योजना, एक आली होती अमृत योजना, आणि एक योजना कोणती आली होती, स्वामित्व योजना. 3 योजना इथं आल्या होत्या, येतात महत्वाच्या योजना करायच्या. आणि बघा या वर्षी जे आलं नव्हतं, परंतु 22च्या प्रिलिम्स मध्ये खूप सारा टॉपिक होता, तो म्हणजे प्रिलिम्स साठी टॉपिक म्हणजे तो कोणता, तर करंट अफेअर मधले रिपोर्ट्स. जे काही इकॉनॉमी संदर्भातला डेटा आहे, करंट मधला रिपोर्ट आहेत, त्याच्यावरती प्रिलिम्सला प्रश्न येतात. 22ला खूप सारे आले होते, पण 23ला नाही आला एवढा जास्त, बरोबर.
24 ला येऊ शकतो, बरोबर, असं काही सांगू शकत नाही. हे महत्वाचे टॉपिक आहे जे तुम्हाला करायचेच आहेत. या व्यतिरिक्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा टाकायचा राहिला यामध्ये. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच तर शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास आणि शाश्वत विकास हे दोन्ही टॉपिक करून ठेवा. 23चा पेपर सोडला तर मागच्या ऑलमोस्ट गेल्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला या विषयावरती किंवा या टॉपिक वरती हमखास प्रश्न पाहायला मिळतो. शाश्वत विकासावरती भरपूर प्रश्न येऊन गेले. 23ला नव्हता पण अगोदर होते, त्यामुळं हा एक महत्वाचा टॉपिक आहे आपल्या प्रिलिमसाठी. पूर्णपणे करून ठेवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. यानंतर येऊया पॉलिटीकडं. तुम्ही म्हणाल सर एवढे सगळे पॉईंट बघा, सिलेबस खूप मोठा आहे, पण जे कॉमन 15 प्रश्न आहेत तसे तर 15 टॉपिक आपल्याला जर समजले तर खूप सोपं होऊन जाईल. भूगोलाचे मी तुम्हाला 3 सांगितले, अर्थव्यवस्थेचे 4-5 सांगितले, पॉलिटीचे जास्त निघले तर जास्त सांगतो. राज्य व्यवस्थेमध्ये किंवा पॉलिटीमध्ये काही कॉमन टॉपिक आहेत जे परीक्षेमध्ये येत आहेत. त्यातलं एक आहे संविधान निर्मिती, समित्या वगैरे विचारतील किंवा काही विचारतात. फॅक्च्युअल डेटा आहे सगळा, एकदा रिवाइज करावं लागेल चांगल्या पद्धतीने परीक्षेच्या अगोदर शेवटच्या आठवड्यामध्ये. संसदीय समित्या हा टॉपिक थोडा मी हायलाइट म्हणजे केला की संसदीय समित्यांवरती ना प्रश्न येतोय. फॉर एक्झाम्पल या वर्षी प्रश्न आला होता राजभाषा समितीवरती, ऑफिशियल लँग्वेजचं जे काही कमिटी आहे त्यावरती आला होता. त्याच्या अगोदर आला होता प्रिव्हिलेज कमिटीवरती, विशेषाधिकार समितीवरती, बरोबर. प्रश्न येतोय, कॉमन टॉपिक आहे, त्याच्या अंतर्गत वेगवेगळे टॉपिक विचारले जातात, पण तो मेजर टॉपिक हा आहे संसदीय समित्या. आयोगांवरती फिक्स क्वेश्चन आहे, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर दी बॅकवर्ड क्लास, नॅशनल कमिशन फॉर दी शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर दी शेड्यूल ट्राईब्स, नॅशनल कमिशन फॉर वुमन, एवढे जे आहेत नाही, म्हणजे हेच नाही, याच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळे याच्या आसपास तुम्हाला आयोग पाहायला मिळतील. ते सगळे चांगल्या पद्धतीने करून ठेवा. प्रश्न येतो, 2 प्रश्न का 3, 2 किंवा 3 प्रश्न यावर्षी आले होते. यानंतर लोकसभा अध्यक्षांवरती प्रश्न असतो किंवा लोकसभा जे काही डिव्हाइसेस आहेत संसदेचे, क्वेश्चन आवर, 0 आवर, पॉइंट ऑफ ऑर्डर, शॉर्ट डिस्कशन, यानंतर हाफ आवर डिस्कशन, बरोबर, मोशन्स, रिझोल्युशन्स, हे जे टॉपिक आहे ना डिव्हाइसेसचा, हा व्यवस्थित करून ठेवा. यावर्षी 0 आवर वरती प्रश्न आला होता. प्रश्न थोडा कठीण होता, बरोबर, तसा वाचला तर. म्हणजे तिथली एक पॉइंट तुम्हाला माहिती असेल ना तर तो सोपाही होता तसा, पण एकदा पाहून घ्या क्वेश्चन. राजकीय पक्ष प्रॉपर मेन्सचा टॉपिक आहे पण प्रिलिम्सला येतो. यावर्षी जोड्या लावा आले होते. एक जोडी चुकीची दिली होती, वर्ष आणि म्हणजे स्थापना वर्ष आणि राजकीय पक्ष, 4 पैकी एक जोडी चुकीची आहे ती ओळखायची होती. माग प्रश्न येऊन गेला राजकीय पक्षांवरती, हा टॉपिक प्रिलिम्सला येतो, एक तरी प्रश्न याच्यावरती येतो. राष्ट्रपतीने कॅग वरती प्रश्न, राष्ट्रपतींवरती एक, कॅग वरती एक प्रश्न राहतो. हा टॉपिक तर मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला की फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी करा, हा कॉमन टॉपिक आहे सगळीकडे. राज्य विधिमंडळ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपल्या राज्यस्तरीय एक्झामसाठी कधी राहतो, स्पेशली त्यामध्ये कलम 163 ते कलम 169. पण टॉपिक मोठा आहे, बरोबर, तो पूर्ण करावा लागेल. राज्य विधिमंडळ तो महत्वाचा टॉपिक आहे. पण हे जे टॉपिक आहेत ना हे कॉमनली परीक्षेमध्ये येत आहेत, रिपीटेडली येत आहेत. तुम्ही रिव्हिजन करताना या टॉपिक्स वरती भरपूर फोकस द्या, तुम्हाला फायदा होऊन जाईल. पुढचा विषय आहे आपल्याकडे इतिहास. इतिहास गेस करणं म्हणजे थोडं अवघड काम राहतं, पण त्यातने मी काही टायटल काढलेले आहेत ते आपण फक्त सांगून देतो. इतिहास खूप म्हणजे जास्त आपण म्हणतो की अनप्रिडिक्टेबल आहे, कोणी गेस नाही करू शकत की काय येईल. पण थोडं अनालिसिस केलं आपण गेल्या 4 प्रिलिम्सचं, तर त्यातनं मला असं जाणवलं की त्यामध्ये काही टॉपिक आहेत ना कॉमन आहेत. मग खूप मोठा टॉपिक येतो, त्याच्या अंतर्गत खूप साऱ्या गोष्टी आहेत, घटना आहेत, फॅक्ट आहेत, बरोबर. पण त्या सांगून देतो, तुम्हाला फायदा होऊन जाईल. आदिवासी चळवळीवरती प्रश्न येतोय, आता अलीकडच्या काळामध्ये खूप सारे येत आहेत. महात्मा गांधी यांच्या आसपास प्रश्न येतो बरं का, म्हणजे महात्मा गांधींवरती येईल असं काही नाहीये, त्यांच्या आसपास. यावर्षी साबरमती करार विचारला होता, बरोबर. शाहू महाराजांवरती एक प्रश्न राहतो फिक्स. मागच्या वर्षी विचारला होता की त्यांनी पालकांना दंड किती म्हणजे हे केलं होता, सांगितलं होतं जर विद्यार्थी म्हणजे जे काही मुलं आहेत ते शाळेमध्ये नाही आले तर, पण तो रद्द केला ऍट दी एंड प्रश्न आयोगाने. पण आला होता, बरोबर, 22ला. 23ला आला होता की त्यांनी ती पीपल्स युनियन स्थापनेमध्ये त्यांचा भाग होता, तर ते कोणाच्या सहकार्याने ती स्थापन झाली होती पीपल्स युनियन, तर शाहू महाराज, बरोबर. तर प्रश्न येत आहेत. यानंतर दिल्ली सल्तनत यावर्षी नव्हता आला, पण गेल्या 2 प्रिलिम्स मध्ये म्हणजे 22 मध्ये आणि 21 मध्ये एक त्यांनी विचारलं होतं गुलाम घराणं आणि एक विचारलं होतं सय्यद घराणं. पाहून घ्या एकदा, प्रश्न येतोय. प्राचीन ग्रंथ आणि लेखक एकदा आला होता, नॅचरल हिस्ट्री प्लिनीचा ग्रंथ विचारला होता. यानंतर एक अल्बेरुनीचा ग्रंथ विचारला होता 22ला किंवा 21ला, आणि 23ला विचारला होता तो मालविका अग्निमित्र, बरोबर. यानंतर शिक्षण, आता एव्हरग्रीन टॉपिक आपल्या एमपीएससी मधला सगळ्याच विषयामध्ये आहे हो, म्हणजे करायचंच आहे चांगला शिक्षण. आणि कायदे, वेगवेगळे कायदे आहेत 1773 पासून ते पुढचे, तर ते कायदे व्यवस्थित करा. तर एवढे काही पॉइंट्स मी काढले, या व्यतिरिक्त येऊ शकतात पण एवढे ऍटलिस्ट चांगले करून घ्या.
पर्यावरण, आंतरराष्ट्रीय करार संघटनेवरती प्रश्न, संरक्षित क्षेत्रांवरती आणि व्याख्या, हा एक महत्वाचा टॉपिक आहे. एक दोन व्याख्या डायरेक्ट विचारते की कोणी दिलेली आहे व्याख्या, बरोबर. यावर्षी विचारलं होतं ते याचे ज्ञानकोश का काय विश्वकोश मधली विचारली होती, बरोबर. एक व्याख्या दिली होती, म्हणली होती ही कोणी दिली आहे व्याख्या, तर विश्वकोशाने दिलेली आहे, एन्सायक्लोपीडियाने. तर ते विचारला होता प्रश्न, बरोबर. तर व्याख्या येत आहेत आंतरराष्ट्रीय करार आणि संघटना आणि संरक्षित क्षेत्र म्हणजे नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, टायगर रिझर्व, हा एक महत्वाचा मुद्दा. लास्ट तुमच्या सर्वांच्या आवडीचा विषय सायन्स. इथं पण गेस करणं थोडं अवघड आहे, पण काही सांगून देतो पॉइंट्स. एनिमल क्लासिफिकेशन येतोच प्रश्न, यावर्षी मुलुस्कावरती 2 आले होते. वनस्पती वर्गीकरणावरती येतो. मोल केमिस्ट्रीमध्ये गेला तर मोल फ्रॅक्शन, मोल कन्सेप्ट जी आहे ना ती व्यवस्थित करून ठेवा, याच्यावरती ते गणित येत आहे 2-3 वर्ष झालं. यानंतर फिजिक्स मध्ये आरसा आणि प्रतिमा, मिरर आणि इमेजेस, यावरती पण रिपीटेडली प्रश्न येतोय. आणि बायोलॉजीमध्ये किंवा आरोग्यशास्त्रामध्ये रोग आणि कारक फक्त वनस्पतींचेच नाहीत तर मानवा संदर्भात पण जे काही रोग असतील किंवा त्याचे एजंट्स असतील तेवढे करून ठेवा. तर हा संपूर्ण टॉपिक होता जीएस चे महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगितले. आय होप ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना अंदाज आला असेल की येस सर हे रिपीटेडली येणारे टॉपिक आहेत आणि यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. पण तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवू शकता. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लेक्चरला एकदा लाईक करा, कमेंट करू शकता एखादी, म्हणजे बाकीचे विद्यार्थी पूर्णपणे लेक्चर पाहतात तुमच्या कमेंट्स पाहून. हा नंबर आहे व्हॉट्सअपचा, या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करून ठेवा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून देईल. मला सांगा सर ग्रुपला ऍड करा, ग्रुपला ऍड करून देईल. पण जोपर्यंत तुम्ही ग्रुपला ऍड होत नाहीये तोपर्यंत जॉग्राफी बाय अनिकेत सर हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. सुपर कोचिंग बद्दल माहिती देतो. 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळतात. हे सगळे सुपर टीचर गाईड करायला आहेत. वेगवेगळ्या बॅचेस आपल्या सुरू आहेत. 2024 मध्ये राज्यसेवा करत असाल तर विजयपथ बॅच जॉईन करू शकता. 2024 मध्ये कंबाईन करत असाल तर संकल्प बॅच तुम्ही जॉईन करू शकता. नवीन बॅच आपली फाउंडेशनल बॅच ही जॉईन करण्यासाठी कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत. ओके. तर आय होप की यातून तुम्हाला एक आयडिया आली असेल. अभ्यासामध्ये ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन वरती याल तेव्हा या टॉपिकला नक्की फॉलो करा, तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर फायदा या ठिकाणी होऊन जाईल, बरोबर. सो आपण या लेक्चरमध्ये थांबूयात. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.